तर बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ। तर मी तुम्हाला आज का नाही एक थोडं पर्सनल गोष्ट सांगतो। पर्सनल म्हणजे कळलं काय, पुरीचंच, बाकीचं कुठलं पर्सनल नसते। मुलाच्या आयुष्यामध्ये पर्सनल जर कोण सांगत असेल ना तर ती फॅमिली काय नसतं, दिल का मामला असतं। आणि एकतर प्रेम ही असलं काय नसते खरं तर। प्रेम म्हणजे काय, फक्त एक भावना आहे, ती काय नसते, ती आज एकावर आहे, उद्या दुसऱ्यावर, परवा तिसऱ्यावर। त्याच्यामुळे ती त्याच्या जास्त एवढं सिरियस घ्यायचं नाही। लक्षात घ्या, नीट लक्षात ठेवा, ही पोरगी किंवा पोरगा कधीच एकावर प्रेम करू शकत नाही। प्रेम जर तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायचं असेल ना तर संशय घेणं गरजेचं आहे। कारण तुम्ही जर म्हणतात का की फ्रीडम द्या मुलीला, किंवा मुलीला ना, फक्त मुलीला किंवा मुलाला तुमच्या फ्रीडम द्यायचं नाही। कारण फ्रीडम दिला की मग ती बरोबर आपली मारते ती। त्याच्यामुळे त्यांना का नाही ठेवायचं ॲडव्होकेट। कारण बंधन जर असेल तरच ती माणूस सुधारते, मोकळं सोडलं की मग ती कुठेही तोंड मारत जाते। संशय येणं गरजेचं आहे, लक्ष ठेवावं लागते। कारण आपण ज्यांना स्पेस देतो ती बाहेर लपड करते आणि ते आपल्याला कळत नाही। आणि मग जेव्हा कळतंय मग तेव्हा त्याला कळतं की आपण चूक केली फ्रीडम देऊन। त्यामुळे ती फ्रीडम काय द्यायचंच नाही कोणाला। कसं एकदा असं गावाचा गळा, म्हणजे कसं भीती राहिली पाहिजे की बाबा याला जर काय कळलं तर डायरेक्ट जोर मारून टाकला, आपल्याला भीती निर्माण करणं गरजेचं आहे। मग तुझं प्रेम कुठे जात नाही बघा, भिवून ती कुठं जाते नको म्हणते। पूर्वी काय म्हणाल बाबा आपण काय लपडीपुडं करायचं नाही, नाहीतर ह्याला कळलं की जोर मारून टाकलं मला। म्हणून आता मी फ्रीज घेणार आहे एक। जसं गुन्हा केल्यावर शिक्षा असते तसंच शिक्षा महत्त्वाची आहे, शिक्षा दिली गेली पाहिजे। ते भीती पाहिजे शिक्षेची, सतत लक्ष ठेवायचं, मोबाईल चेक करत राहायचं कंटिन्यू। आता कसं आजकाल लय उशीर झाले, तिकडून गपचूप सगळं डिलीट करता येते। त्यामुळं अचानक चेक करायचा, फुल फ्रीडम द्यायचा तोपर्यंत, आणि अचानकच मोबाईल चेक करायचा, बरोबर कळते मग सब राज खुल जाएंगे। ही फक्त मुलींबद्दल नाही, मुलांबद्दल पण। कारण मुलं पण तसे करते तीच, जास्त करत नाही ती। कारण 10 मुलांपैकी 2 मुलं असते ज्यांचं रिलेशनशिपमध्ये असते ती, बाकीची 8 अशीच असते ती सिंगल। पण उलटं मुलींचं तसं नसतं, 10पैकी 8 मुलींचं चालू असतं। 2 मुली असते त्या दिसायला चांगलं नसेल बहुतेक। मला सांग, मुलीवर संशय घेणं चांगलं आहे का वाईट आहे? नीट सांगायचं, खरं रिअली खरं सांगायचं। हे आपले अनुभव आलेला नाही, तरी पण की मुलीवर संशय घेणं चुकीचं आहे, बरोबर आहे? मनाला सांग ना, तर ती व्हिडिओसाठी चांगलं बोलू नको। रिअल मुलीवर संशय येणं हे बी कधी कधी गरजेचं असतं। काय म्हणलं तुम्ही? चल सांगा, तू सांगा आता का? कारण की पूर्ण आपण समजा जर पूर्ण तिला आपण काय म्हणते ती मोकळी दिली तर ती परत आपल्या अंगलोट येते। कसं? ती मनाची मालकीण होणार वगैरे वगैरे वगैरे। बघितलं का, मग हीच तू याच्यावर का ना, मी हेच गोष्टी बोलतो त्याच्यावर। मग मला फक्त बघायचं होतं की तुझं काय म्हणणं, म्हणून तुला म्हणलं मी खरं खरं सांग मनात। तरी आपला एवढा अनुभव नाही, तरी पण सांगितलं माझ्या मते। आता तुझ्या मते काय वाटते? मला तीच म्हणणं आहे, मी तीच केली। माझं 3-4 झाली, मी माझं 3-4 रिलेशनशिप झालेत आणि मी फुल संशय घेतो तुम्ही। त्या संशयाची भीतीमुळं माझं रिलेशन आहे ना थोडं जास्त वेळ टिकलं, संशयाच्या भीतीमुळे, बरं का? नाही तर मी संशय घेतला नसता, जर मी संशय नसता घेतला तर 1-2 महिन्यामध्ये मला कळलं असतं आणि ती गेली असती। असं असतं, संशय घेऊन काय होतं माहिती आहे का? जर नाही घेतलं ना, पोरगं मनापासून प्रेम करते, फाशी घेते परत टेन्शनमध्ये। संशय न घेतल्यामुळं पोरगी त्याचा फायदा उचलते, लय फायदा उचलते, सगळ्या गोष्टीत फायदा उचलते ती, बरोबर आहे। तिला मग ती आपली ती फॉर ग्रँटेड घेते ना, हे काय करणार आहे, ही काय बोलणार नाही मला, यानं मला फ्रीडम दिले, आणि त्याला काय कळणार नाही। मेन म्हणजे मी जरी काय केलं तर त्याला कळणार नाही। आणि कसं बघ, जी पोरं खरं प्रेम करते ना, आता जाऊ दे, प्रेमामध्ये जास्त वेळा जीव कोणी दिलाय? मुलांना। कोण दिलाय? मुली कधी देत नाही, मुलीकडनं जीव देणं अशक्य आहे। ही महत्त्वाचा पॉईंट आहे की प्रेमामध्ये जास्तीत जास्त म्हणजे त्रास मुलाला झालेला आहे। मुलीला कुठे त्रास होतो एवढा?
मुलीला का असं होतं. लगेच दुसरा आहे पकडते. जरी आता हे मेलं तरी एका महिन्या नको तेवढं महिनाभर तिला थोडं हे होईल. इमोशनल होईल. नंतर दुसरा कोण भेटला की मग चालू मग परत चालू झालं. बाबू गुड नाईट, आय लव्ह यू टू, बाय. असं असतं की बरोबर आहे. कसं माणसाची स्मरणशक्ती अशी आहे ना की माणूस विसरून जाते लगेच. किती खरं प्रेम असून किती काय असो त्याला आपलं घरातलं सक्क कोण मेलं तरी आपण महिना 2 महिनेच हे करतो. नंतर आपलं चालू आहे मग घरी म्हटणं काय हे काय तिकडे जा फिरणं एन्जॉय. कधी माणूस परत काय घरातलं मेलं म्हणून का असं राहते काय बसून राहते काय टेन्शनमध्ये रडत. तसंच असते प्रेमाला. त्याच्यामुळे प्रेमाला कधी जास्त सिरियस घ्यायचं नाही. सिरियस कधी घ्यायचं समोरचा बी आपल्यावर तितकाच करतो. करत असेल तर तरच ती दोन्ही 2 वे पाहिजे. दोन्हीकडनं पाहिजे. मग त्यासाठी दोन्हीकडून लाईन क्लिअर असली क्लिअर पाहिजे. तरच आता बघ की म्हणजे आता संशय घेतला तर तिला पण कळायला पाहिजे ना की बाबा ही संशय काय घ्यायला लागलाय. मग ह्याचा आपण संशय घेणं बंद करणं हे तिचं बघ काम आहे. तुझ्या हातात आहे. हां की बाबा मी कुठं चालले किंवा मी काय करायला लागले ह्या गोष्टीची माहिती त्याला असावी. हा. मुलगा तर द्यायला तयार असते. मुलगा कधी काय म्हणत नाही. तू आता तुला सांगत गर्लफ्रेंड असेल तिने तुला मोबाईल मागितला तर तू काय करशील लगेच देशील का नाही का. मला तर माझ्या गर्लफ्रेंड नाही. हां समजा तुझी आता गर्लफ्रेंड असेल हा आणि तुला मोबाईल मागितला तू देणार काय देणार. म्हणा कारण तुझ्या तुझ्या गोष्टच आपल्या म्हणल्यावर आपली गोष्ट तिला द्यायला काय हरकत नाही. प्रायव्हसी बिव्हसी काय नसते. पण मुलीं ज्या लपडेबाज मुली असते ना त्यांचं असं असते माझा मोबाईल मग काय चेक करायचा. भीती निर्माण होते ना. आता मला मोबाईल मागितला धर मोबाईल काय सगळं काय तर काही नाही तर काय टेन्शन घ्यायचं काही गरजच नाही ना. भीती कोणाला असते समोर ज्याच्यामध्ये काय तर त्यांना खोट आहे त्याची त्यामुळे ती मोबाईल देत नसते. त्याच्यामुळेच आणि नुसतं प्रायव्हसी बिव्हसी काय नसते. तिथं काय ना काय तर तिथं काय ना काय तर घोळा चालू असते. त्याच्यामुळे ती मोबाईलवर ती करणे. त्यामुळं फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट सगळं चेक करायचं. बरोबर चेक करत राहणार. नाहीतर मग जर तुम्ही जर असा संशय नाही घेतला तर तुमचं बी आहे मग नंबर परत मग आम्ही टाकतो मग स्टेटस परत. भाऊ पण सध्या ती गाणं आपली तसली कहा गया उसे ढोंडो का सोडून गेलाच आम्हाला हे आम्ही टाकतो मग असले. आणि परत काय नाव ठेवतील लोकांचं बरं का पुरीच्या पायात मेला म्हणते ती का नाही. कोणी सांगितलं तसं पुरीच्या पायात मारायला काय काय जागा फक्त आई बापासाठीच. आई बाप आहे तेवढं खरं आहे. आई बापला कवा सोडून देते बरं का. असं काय पुरी बाबा पुरी बेकार असते काही पुरी चांगली असते त्या काही पुरी वैर असतात. पण जास्त प्रत्येक पुरीला नाव ठेवून जमत नाही. जास्त रे 2 मुली चांगल्या असते पण मुलं तसं नसते का 10 पैकी 2 खराब निघते. पण मुली तसं नाही ना. मुलीचं 10 पैकी 2च चांगली निघते. उलट आहे ते. ही पण पॉईंट मागायला मी म्हणलंय मुली झाले मॅटर बेकार असते. कारण जास्त आपल्या मुलांचं आयुष्य ना जास्तीत जास्त खराब मुलीमुळे झालेलं आहे. तरुण पण ह्याच गेले की आपले म्हणजे मुलाला कळलं पाहिजे की आपण काय करता. आपली समोरची व्यक्ती जर त्या लायकीची आहे का नसेल तर मग आपला मार्ग विषय चुकावत माहिती का. मुलं मन बघून प्रेम करत नाही. मन बघून प्रेम करते राहिलं. त्याच्यामुळं खरं तरी त्यांना ती बरोबर त्यांचं शिक्षा भेटते. काय मुलं बघताना प्रेम बघतात. मुलं कशावर प्रेम करते. कुठली मुलगी त्याला आज काय करणारी का मुलं काळी पोरगी बघून करणारी दिसायलाच खराब जी असेल तिला काय बघून प्रेम करणारी वासना. त्याच्यामुळं ही पण पॉईंट महत्वाचं आहे की मुलांना धोका काय भेटतोय. 10तलं 2 मुलं सेपरेट असं इथं हे मुलांची तर चूक आहे की ती पुढचं बघून हे काय पुढचं आणि मागचं बघून प्रेम करते. त्याला प्रेम कुठं म्हणा तिला वाचनाचं म्हणायचं. प्रेम काय प्रेम नसते. प्रेम कधी काय सक्सेस न होणारी गोष्ट म्हणजे प्रेम. बरोबर आहे. अपूर्ण जे अपूर्ण राहील तीच खरं प्रेम. पूर्ण गोष्ट म्हणजे विषय म्हणजे काय नाही अजून आजकाल का नाही झालं खेळ ते झालं मग संपलं विषय की नेक्स्ट ती पण आहे. आता अगोदर कळतच नव्हतं काय गेल्या प्रेम म्हणजे प्रेम असतं. लैला मजनू ती जुन्या काळातली रांजा ही रांजा त्यांचं वासना बिसना नव्हती. त्यावेळेस काळ वेगळा होता.
आता तसले प्रेम कोण करत नाही. आणि आता नाही एका टायमाला 3-3, 4-4 हँडल करायचं पुरी पोरं पण. असो. पोराला कळायला पाहिजे. कोणाला कळत नाही रे, सगळी ती कळून फिगर बघूनच प्रेम करते न कळले करते ती. सगळ्यांना उगाच करते. जुळते ती, लहान जुळते ती पोरं. लहान मुलं सुद्धा करते. आजकाल तर 7वी 8वीच्या पोरी आणि पोरं लपडी चालू आहे त्यांची. मग आणि आमच्या टायमाला हे आपल्याला 7वी 8वीत काय कळतं आपल्याला. आपण आहे माती खात होतो 7वी 8वीत सुद्धा. खडू खायचं. शिक्षकाला बाहेर बोलायचं. मग तेव्हाच काय नव्हतं. धिंगाणा करायचा. बेंच इकडे तिकडे करत बसा. फॅन पात्या खाली हो. काय बी त्यांच्या पाठी वाकडा खाली करा. आणि आला आता वर्ग वर्ग लहान बंद. पण होतं ते आपल्याला सुट होत होतं. म्हणजे आपलं एन्जॉय ती एन्जॉय आताच्या मुलाला काहीच माहिती समजत नाही. ते एन्जॉय म्हणजे आताच्या मुलाला काहीच माहित नाही. आता काय मोबाईलमुळे झालं सगळं. मोबाईल इंटरनेटमुळे झाले. इंटरनेटमुळे माहिती सगळी कळायला लागली, बिघडायला लागली. म्हणून की जनरेशन बदलली. एल जनरेशन आहे. एल असल्या गोष्टी शिकवून पण काय कोणाला कळत नसेल. जरी तू आता कुठल्या तुझ्या मित्राला सांग कुठल्या बी यायला ती पोरगी चांगली नाही, तुला माहिती आहे ती पोरगी चांगली नाही, पण तू पोराला सांगायला गेला ना यायला ही पोरगी आपल्याला येड करते, आपल्यावर राग करते. त्याला राग येते आपल्याबद्दल, ते आपल्यावर त्याला वाटतं यायला बघू सांगायचं कुठपर्यंत सांगायचं जोपर्यंत ऐकत आपलं ऐकते. बरोबर. जोपर्यंत त्याचं ऐकायचं सोडून दिलं आपण त्याला सांगायचं बंद करायचं. सांगायचंच बंद करायचं. पण लय असं असतं बरं का मुलांना, तर त्यांना त्यांच्या गर्लफ्रेंड विषयी सांगितलं ना की तिला नादी लागू नको ती त्याला आवडत नाही, त्याला राग येते, राग येते. मग ती डोक्यात बसतं. आपण ती परत जेव्हा ती डोक्यात येते तेव्हा आपल्या आठवलं, तेव्हा त्याला येते, त्यावेळेस आपण आठवलं, तेव्हा ते आठवते. त्यावेळेस तेव्हा मग मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा स्टेटस होते, पण आपले फोटो टाकत आणि परत टाकणार आई बापच असते, बाकीचं कोण नाही. तेव्हा कळतं त्याला संशय घेणं पाहिजेच, नाही तर ते आपल्याला हलक्यात घेते. संशय घेणं म्हणजे आता समोरचा जर व्यक्ती खरंच प्रेम करत असेल, आता ती संशय खरंच काळजीपुटी घेत असते. संशय काय घेते तीच की काय घेते, कारण त्याला माहिती आहे जग दुनिया कशी आहे. की तू आता तू म्हणशील की आता मी माझ्या गर्लफ्रेंड माझं तू त्या पोरला बोलू नको, मी काय म्हणत नाही सगळ्यात पोरला बोलू नको. मला माहिती ना ती पोरग कसं आहे, कारण पोरालाच माहिती असतं की पोरग कसं आहे, कुठल्या नजरेने बघते. ह्यांना लय असतं पडलेलं ती माझं बेस्ट फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड आहे. बेस्ट फ्रेंड कसलं कोण बेस्ट फ्रेंड व्हायला लागले, काय घेणं आहे बेस्ट फ्रेंड व्हायचं त्याचं, काय सुद्धा नाही. त्याला नुसतं घ्यायचं असतंय. ती बेस्ट फ्रेंड कोण नसते, त्याला असं वाटतं की आपली लाईन कधी क्लिअर होईल, त्यामुळे ते चालू असतं बेस्ट फ्रेंडचं. कधी तुम्ही तुमच्या आईचा बेस्ट फ्रेंड कधी आहे का? काम कधी तुझ्या आपली आई असते का कोणा बेस्ट फ्रेंड आहे माझा, मी बेस्ट फ्रेंडला बोलते, हां तसलं काय नसतं. ती आताच कसं काढलं बेस्ट फ्रेंड काढलेलं. जर बेस्ट फ्रेंड असला असतं काय मग नवीन पिढीची जनरेशन आहे बेस्ट फ्रेंड आहे म्हणून. बेस्ट फ्रेंड काय नसतं, नुसतं ऑप्शन असते ती की बाबा ह्यानं झाला की मग बेस्ट फ्रेंड म्हणजे दुसरं ऑप्शन असते ती. प्लॅन बी असते मुलींचा. ते असतं त्या कोणाची कामाची नसती. आणि परत म्हणायचं मग तू माझ्या संशय घेतो, काय घेतो ह्याच्या असल्या कारणामुळे संशय घेतो तुझ्यावर. जर तू कुठं गेली सांगून गेली तर आपलं कळतं ना की बाबा त्या ठिकाणी गेली, पण जर ही मला दुसरीकडनं कळतंय की बाबा तू तिकडे गेली मग संशय आधी जास्त वाढतो. परत मग ती संशय चुकीचा निर्माण होतो, मग तिच्या पद्धतीने निर्माण होते. सो काय काय गोष्टी असतात. काय लोकेशन पाठव म्हणलं की अजून राग येते. काय रागाची काय गोष्ट काय चुकीचं आहे काय? लोकेशन म्हणजे एक प्रकारची सेफ्टी आहे ती, पण ह्याला राग काय येते कारण ही दुसऱ्या संगत जात असते, त्याच्यामुळे त्याला ओयो या मग ओयोचं नाव येतं तिथे लगेच, त्याच्यामुळे ती दुसऱ्याला लोकेशन द्यायचं नाही. मी पण असली माझी बी भांडणं याच्यामुळे ह्या गोष्टी माझी गर्लफ्रेंड बरोबर भांडणं झाली होती का तुला? मग अरे माझ्या 3-4 गर्लफ्रेंड होते. तोंडावरून वाटत ना माझ्या, पण 3-4 होते आपल्या. महत्वाचं कसं असतं माहिती आहे का, जी माझ्यासाठी दिसली का नाही त्यांनाच गर्लफ्रेंड जास्त असते. कळले
हा बरोबर. कधी पण बघायचं, कधी पण काळ्या पोराला ना कधी पण भारीच गर्लफ्रेंड भेटते. कधी पण बघा, कधी पण तुम्ही रस्त्यानं गेलं तुम्हाला कळत असेलच, मला सांगायची गरज नाही. थोडक्यात असं होतंय, 10 मधले मुलापैकी 2 मुलाला पहिला नंबर तर जातात. कळलं का काय म्हणतोय? कळलं का नाही? काय म्हणजे कळलं नाही? नाही कळत, सांगी असं जर व्हिडिओ येणं जर अपलोड केला तर समोरच्याला कळलं. 10 पैकी 2 काय कसं? आता तू म्हणतो 3-4 गर्लफ्रेंड होत्या, काय होत्या? एक वर्ष काही झालं झाले ती बघ, ती संशयमुळे माझ्या, मी संशय घेत होतो आमची भांडणं झाली म्हणून दिलं सोडून. परत नेक्स्ट मग नेक्स्ट ती नाही तर ती नाही, ती नाही तर पण माझं कसं म्हणतात, मी करायला लागलो ना 100% माझं त्याच रिलेशनशिपमध्ये असते. मग तेव्हा मी दुसरीकडे जात नाही. पण मुली तसं नसते, मुलीचं आपल्या संग जर चालू असलं तर तिथं दुसरीकडे चालू असते. फोन केला कुठं आहे, मावशीला बोलायला लागले. त्या मावशी यांच्या एवढं कसलं मावशी प्रेम आहे मला कळत नाही. आपलं जोडून हो, एवढं प्रेम कुठलं असतं त्यांचं मावशीवर की काय झालं, हां मावशीला बोलतो ते. हां माझी लेदा बघितली मी, मावशीला बोलते मावशी कशाला बोलते? मावशीला काऊन घेणं देणं नाही का? दुसरं काय तिला नाही का? तुलाच बरं तुलाच पुरला बोलावली ते बरोबर. तिच्या कोण बाकीचं कोण नाही का? नातेवाईक बी किंवा कोण नाही, नवरा नाही, लेकरबाळा नाही ती. आणि हिनंच कुठली एवढी लाडाची? हा मावशीचा फोन आता नाही केला. काय मुली फक्त कारण असते ना, कारण असते. आणि काय मुली शान असते ते नंबर सेव्ह करताना पण दुसऱ्याचा नंबर सेव्ह करताना असं नावाने सेव्ह करते ती. मावशी, अंकल, काका, भैया कुणाला कळू नये म्हणून बरं का, ही त्यांचं कोड असते. मला बी असं माहिती होतं माझी नंबर एकानं असं ठेवतं तिचं काका म्हणून अंकल. त्यामुळं या असल्या गोष्टीमुळं मला संशय जास्त घेऊ वाटते. कारण मी सगळं बघितलं ना मुलींना कसं वागतं ते. त्यांचं काय त्यांची पुढची चाली ओळखली मी चांगलीच. त्याच्यामुळे मी संशय घेत असतो ही मुलगी कुठपर्यंत जाऊ शकते म्हणून नाही. ती सरड्याची धाव कुंपणापर्यंतच, ते कुंपण मीच केलेलं आहे. असं आहे का? मी त्या कुंपणापर्यंत मला माहिती आहे कुठपर्यंत जाते ती, म्हणून मी संशय घेत असं. मग चल बाई जा, मग दिल्या घरी सुखी राहा, काय गरज नाही आपलं. होय, संशय घेऊन परत भांडणं, परत मानसिक त्रास, परत टेन्शन काय घेते गरज आहे? फक्त मुलगा टेन्शन घेऊ शकतो. मुलगा टेन्शन घेते का? कधी बघितला कुठली जॉब मुलगीला होय टेन्शनमध्ये आली, गांजा वाढा लागली, दारू पिऊन बसली, कुठले पडली, बिवडी होऊन इडी झाली. पण रस्त्याला तुम्ही बघायचं जास्तीत जास्त येड कोण आहे ती? मुलीच असते. हा मुलं आहे ती सगळी जास्त येड. कारण की जी येड होतं किंवा काय झालेलं असते डोक्यात, माइंड हे झाले असते, त्यानंच मनापासून प्रेम केलं, हिथून प्रेम केलेलं असतं. मनापासून प्रेम केलं असतं. येड असं जसं जे होत येड होतं काय? येड म्हणजे विचार कर की त्यानं म्हणजे कसलं काय किती विचार केला असतं त्या व्यक्तीबद्दल. आणि त्याला अचानकच धोका भेटल्यामुळे ती तसं अचानक ती धक्का बसला त्याला, दुसऱ्या संघ सापडली. त्यानं आपल्या इथं बसला आणि ती गेली दुसऱ्या संघ गाडीवर कोणाच्या तर. मग फोनवर बोलले दुसऱ्या संघ एंगेज. तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलतात ते सध्या दुसऱ्या कॉलेज व्यस्त आहे, इतर कोणाशी बोलत आहे, कृपया ट्राय. मला ही ऐकून सगळं डोकं आउट होतं, सगळं डोकं. लगेच मग स्क्रीनशॉट मागला असतोय आणि अशा टायमात स्क्रीनशॉट मागायचा, बघायचं कोण आहे ती काय, आणि नंबर घ्यायचा, बघायचा नंबर. आणि ती नंबर तर आता कळत नाही काय, ट्रू कॉलर नंबर येत नाही. फोन पे, गुगल पे वरती नंबर टाकून बघायचा. माहिती आहे मी कसं करतोय? मी लगेच असं करत असतोय. माझं मला तिथं कळ ना मावशीचा नंबर आहे, दाखवतो म्हणलं, नंबर दाखव म्हणलं. मला नंबर टाकला, बघितलं गुगल पेवर. अरे इतरला का दुसरा काका निघाला, मावशी नव्हती ती, नाव पोराचं नाव होतं का, त्याच्यावरून माझी भांडणं झाली ती. त्यामुळे लक्षात ठेवायचं, मुलगीने कुठला बी असेल ना, मावशी, काका, अंकल, भैया, नंबर घ्यायचा, गुगल पे आणि फोन पेवर टाकून बघायचा ती आहे का नाही. काय ना तेच खरं कुठं होतंय, लगेच खरं कुठं होतं की. जर त्यानं जर 2 मिनिटाच्या अगोदर किंवा 1 मिनिटाच्या अगोदर जर नंबर दिला, लगेच चेक केला तर काय नंबर ती खरंच असतं. टायमिंग कळते, स्क्रीनशॉट घेताना लगेच टायमिंग कळतं ना की ह्या टायमाला बोलली, लगेच स्क्रीनशॉट घ्यायचा. खरं कुठं संशय घ्यायचा, चला माझं चालते हो म्हणायचं, काय करायचं म्हणजे गरज नाही. आणि तुम्ही बी जसं केलं असेल आणि तिनं पण तुम्हाला चालता हो म्हणत, आपली वाट बघायची, आपली वाट बघायची. मुलं नाही तसं करते. मुलं कधी तुझ्या गर्लफ्रेंड कधी फोन केला किंवा कुणी, तुम्ही जर तुमच्या गर्लफ्रेंड फोन केला, गर्लफ्रेंडने तुम्हाला फोन केला, तुम्ही कधी म्हणता का मावशीसंग बोलतो तो, काकासंग बोलतो तो? कदाचित चुकून असतं तसं कवा तर, पण ह्यांचं सारखंच असतं की
आणि जर त्याने स्क्रीनशॉट मागितला आपण किंवा लगेच काय घेतो. केलं लगेच घे डायरेक्ट स्क्रीनशॉटच काय डायरेक्ट फोनवर बोल कॉन्फरन्सवर घे कॉन्फरन्सवर. हा तसं पण करायचं कॉन्फरन्सवर घ्यायचं खरं खोटं होतं कॉन्फरन्सवर मावशी बोलते ना घे कॉन्फरन्सवर कॉन्फरन्सवर घे मग डायरेक्ट कॉन्फरन्सवर घेतली एवढा संशय येतो. समस्या बरोबर घे मग त्या पुढच्या पोराला कळते ना की बाबा आयला आपण संशय चुकीचा घेतला आहे म्हणजे खरं खोटं होतंय मग तिथल्या तिथं तो संशय दूर ती होतो. संशय दूर होते मग ते माणसाचं पण मग ती संशय घ्यायचं मग सवय हळूहळू कमी होत जाते बरोबर आहे तरी अशा ट्रिक्स असतात अशा ट्रिक्स वापरावं लागते ते अशा प्रकारे ट्रिक्स कळाल्या असत्या. चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करते ती काय माणसं सबस्क्राईब करणार तिकडं ह्यांना वाटतं सबस्क्राईब माणसं लय व्यस्त आहे आजकाल कुठं व्यस्त आहे काय माहिती नाही त्यांना व्हिडिओ आला आवडला लाईक करते नसेल तर काय ते सुद्धा करत नाही. आणि काय जण आवडला तरी ते लाईक करत नाही रे पुढे तिकडे इतकी माणसं विजयी त्यांना कळत नाही माणसं बिजी कुठं आहे ती माणसाला सुद्धा माहित नाही. एवढं काय बिझी आहे बिझी होऊन काय फायदा नाही जरी तू बिझी असेल कामात तर जेव्हा ते तुझं काम जाईल तेव्हा दुसऱ्या दिवशी तिथं कोण ना कोण नवीन बसवतेली काय बसून नाही फिक्स आहे. मग आज तुझ्या तू नाही तर दुसरा नाही तर तिसरा नाही पण त्याचं काम बंद पडणार नाही. बंद पडत नसते कुठलीच कंपनी आपल्या एकामुळे बंद पडत नाही बिझी काय जास्त राहायचं नाही मस्त एन्जॉय करायचं लाईफ फुल एन्जॉय टेन्शन हा फिरा जिथं असं मन होतं ना तिकडे फिरून यायचं एकदा होय नाहीतर कसं आपलं इंस्टाग्रामवर बघून खुश व्हायचं नाही पबजी वगैरे वगैरे गेम फिरून यायचं फिरणं लय महत्वाचं रे फक्त माणसं बिजी आहेत फक्त ढोंग करते बिजीची खरंच बिजी नाही. जिंदगी फक्त 2019 आतमधलीच त्याच्या पुढलं काहीच नाही. 2019 नंतर सगळं बुंग बुंग गेलं बघा काय कळत पण ना 5 वर्ष गेलं होतं मग त्याच्या अगोदर कसं भारी होतं काय सगळं व्यवस्थित. कोरोना नंतर सगळंच फास्ट झालं बघा आता कोरोनाच्या काळात समजलं की कोण कसं आहे काय तेव्हा बी कळली लोक कळली कोण कसं असतंय. कोरोनाच्या काळामध्ये डिवोर्स लय झालं माहिती आहे लय डिवोर्स झालं बनण्यासारखं किरकिर नवरा बायको जर काय नसतं नवरा बायको फिक्स भांडणं असतं तीच किती त्यांचं लव्ह मॅरेज असो अरेंज मॅरेज असो भांडणं हे होणारच फिक्स भांडणं असतं त्या भांडणाच्या किरकिरमुळे कडू जर नातं जर कडपर्यंत टिकवायचं असेल तर भांडणं तिथल्या तिथं मिटवायची असते. मी मिटवत नाही कोण मिटवत नाही ते बघ नवरा बायकोची भांडणं बघायची कधी कोण इतकी भांडणं असते ना लय मी अजून एकही असा नवरा बायको बघितलं नाही जेव्हा ती खुश आहे ती काय ना काय कोण खुश नाहीच काय ना काय त्यांचं आहेच एकमेकांबद्दल त्यांना त्रास आहे एकमेकांचा तेवढा रात्री तेवढ्या पुरतच गोड होते ती परत आहे परत आहे मग फोन मग डोके दुखी म्हणते ती यार काय म्हणते बायकोचं टेन्शन आहे मला परत बायको मध्ये या नवऱ्याचं टेन्शन आहे मला त्या टायमाला मग बायका लपड करायचं दुसरं आणखी हां लपडी तर लई वाढली ती लपडी काय पहिल्यापासून वाढली ती लग्नानंतर तर लई लपडी करते त्या खोटलं कारण माणूस तेव्हा ती आपलं कामात बिझी असते आणि हिला पाहिजे असते काय ना काय टाइमपास घरातलं काम करून कटलेली असते हिला पाहिजे असते कुठलं तर हाल्या हॅलो त्याच्यामुळं का नाही मग मी सपोर्ट करतोय जी असं लपडं करून कोण कोणाचा खून करतंय मर्डर करते ना मी लय खुश होतोय बरं झालं मग मारलं धोका दिला धोक्याला ती शिक्षा चान्स द्यायचा नाही. जर तुम्हाला ही चर्चा अजून ऐकायची असेल तर सबस्क्राईब करा मग ही दुसरा पार्ट काढू आपण होय मग जर आवडलं तर आपण दुसरं करू आम्ही काही इथं पडी असतो आम्ही काढतो व्हिडिओ दुसरा तुमच्यासाठी मनोरंजनासाठी तुमच्या मनोरंजन उद्या आमच्या नावानं बदनामी किती होईल आता म्हणजे आपण असं बोललं म्हणलं कमेंटमध्ये काय काढतील आपलं गाणं कमेंट वाढतील तेवढे कमेंट वाढतील माझं एंगेजमेंट वाढेल चला मग काढा